सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी शुवेंदू अधिकारी विराजमान। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। पश्चिम बंगालमध्ये आजपासून अधिकारी राज। तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख विजय यांच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम। विजय यांनी राज्यपालांची भेट घेत केला 116 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा, तर व्हीसीकेने अद्याप राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र दिलं नसल्याची सूत्रांची माहिती। आळंदीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक। हबप संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांकडून शाईफेक, तर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, विकास लवांडेंचा आरोप। हिदा खान प्रकरणामध्ये एमआयएम खोटं बोलते। संबंधित प्रकरणामध्ये एमआयएम पूर्णपणे अडकलेली आहे, तर काश्मीर फाईल सारखा महाराष्ट्रात प्रकार सुरू, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। संजय शिरसाट यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। हिदा खान प्रकरण एसआयटी चौकशीची मागणी, शिरसाट यांची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राज्यात पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा। कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार आणि लैंगिक छळास आळा घाला, महिला आणि बाल विकास विभागाचे आदेश। नाशिक घटनेनंतर सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। पायधुनीतील डोकाडिया मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट। इंजेक्शनमधून झिंक फॉस्फाईड थेरी ही पोलिसांनी नाकारली। फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरही मृत्यूचा छडा लागेना। अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदारांची शिर्डी पोलिसांकडून समोरासमोर चौकशी। चौकशी दरम्यान अशोक खरात साक्षीदारांवर संतापला। जमिनीच्या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात असल्याचा आरोप करत खरात संतापला। हॉर्मुझमधील अमेरिकेची नाकेबंदी अधिक कडक। इराणकडे जाणारी आणखी 57 जहाजं परत फिरवली। इराणकडे अजूनही क्षेपणास्त्रांचा 75% साठा शिल्लक। अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता। अमेरिका इराण चर्चेची पुढील फेरी इस्लामाबादमध्ये होणार, वॉल स्ट्रीट जर्नलचा दावा। मराठी आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या साथीदारांनी लवांडे यांना आळंदी परिसरात गाठलं। त्यांच्याशी असभ्य वर्तन करत अंगावर शाहीच्या बाटल्या रिकाम्या केल्या। यावेळी त्यांनी लवांडे यांना धमकी देखील दिली आहे। शाईफेकीचा हा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। हा हल्ला झाल्यानंतर विकास लवांडे यांनी एक व्हिडिओ जारी करत घडलेला घटनाक्रम सांगितलाय। हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथे कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे परतत होते। सकाळच्या सुमारास काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून वाहन अडवत अंगावर शाईफेक करत धक्काबुक्की करण्यात आली, असं विकास लवांडेंनी म्हटलं। दरम्यान नेमकं काय घडलं तो घटनाक्रम आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। एका प्रवचन कार्यक्रमामुळे आळंदीतील हवेलीमध्ये दौरा होता। प्रवचनानंतर आळंदीहून पुण्याच्या दिशेने जाताना घटना घडली आहे। संग्राम भंडारे आणि 10 ते 15 जणांनी लवांडेंना अडवलं। 2 ते 3 वाहनांमध्ये सुमारे 10 ते 15 जण होते। विकास लवांडेंना निर्जन स्थळी हे अडवण्यात आलं। विकास लवांडेंवर शाहीच्या बाटल्या ओतल्या। विकास लवांडेंना धक्काबुक्की केल्याचंही त्यांनी सांगितलं। दोघांकडे रिव्हॉल्वर असल्याचाही लवांडे यांनी आरोप केला। विकास लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। स्थानिक लोक जमल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला। सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी आणून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते
ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा. दरम्यान याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी काय ट्विट केलं ते आपण पाहूया. महाराष्ट्राच्या थोर वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केलेल्या कट्टरवाद्यांविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे हे गेल्या काही दिवसांपासून पुराव्यांसह आवाज उठवत आहेत. त्याचाच राग मनात धरून विकास लवांडेंवर संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांनी शाही ओतून केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, असं रोहित पवार म्हणाले. असे हल्ले हे काही नवीन नाही आहेत. यापूर्वीही ज्ञानोबा तुकोबांनाही मनुवादी वृत्तीनं असंच छळलं होतं. त्यामुळे या गुंडांच्या हल्ल्याला आम्ही भीक घालणार नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. या हल्ल्यातील सर्व गुंडांच्या सरकारनं तत्काळ मुसक्या आवळाव्यात आणि हा हल्ला करताना लवांडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी दिल्यामुळं त्यांना तातडीनं पोलीस संरक्षणही पुरवावं अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा सत्तेच्या आशीर्वादानेच केलेला हा हल्ला आहे असं आम्ही समजू. यापुढं लवांडे यांना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, याची सरकारनं नोंद घ्यावी. दरम्यान या संदर्भामध्ये सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वी न्यूज 18 मराठीशी बातचीत केली होती. ऐकूया त्या काय म्हणाल्या. मला हा गंभीर नाही, मला हा सकारात्मक प्रकार वाटतो. मी याच्याकडे अत्यंत सकारात्मकतेने बघते आणि विकास लवांडेंचं मनपूर्वक अभिनंदन करते की विकास लवांडेंनी एक लढाई जिंकलेली आहे. या निमित्ताने या सगळ्या लोकांचे बुरखे फाडण्यात ते यशस्वी झालेले आहेत. कारण संत संप्रदायातला माणूस काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सगळ्या षडरितून पासून बाहेर असतो, लांब असतो. त्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण करता येते आणि तो कोणाचाही द्वेष करू शकत नाही, कोणाचंही अहित चिंतू शकत नाही. तो सम्यक विचाराने चालणारा असतो. ज्या अर्थी ही लोक बंदुका घेऊन वावरतात, शाई फेकतात, ही संत संप्रदायातली माणसं असू शकत नाहीत. संत संप्रदायातला माणूस असं कधीही कृत्य करू शकत नाही. संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर असतील, यांना प्रचंड त्रास झाला, पण या लोकांनी कधीही ज्यांनी त्रास दिला त्यांचं अहित करायचा प्रयत्न केला नाही. इथे तर सरळ साधी एक चिकित्सक विचार मांडण्याची प्रक्रिया चालू होती, ती सुद्धा ज्या मार्तंडांना सहन होत नाही, ज्या लोकांना हे सहन होत नाही, त्यांच्याकडून झालेली कृती आहे. त्यामुळे आपण लवांडेंचं अभिनंदन केलं पाहिजे की लवांडेंनी यांचे चेहरे उघडे केले. तुम्हाला असं म्हणायचंय की ज्या गोष्टीवर बोट ठेवलं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून किंवा लवांडेंकडून सातत्याने, ती गोष्ट खरी आहे हेच या लोकांनी सिद्ध करून दाखवलं. एक्झॅक्टली. आदरणीय पवार साहेबांनी जे मुद्दे मांडलेले होते त्यातला शब्द न शब्द या लोकांनी आपल्या कृतीतनं खरा करून दाखवलेला आहे. हनुमंत पवारांवरचा हल्ला असेल किंवा आता विकास लवांडेंवर शाई फेकणं असेल, आणि मी तुम्हाला सांगते याच्यावर माझी काहीही मागणी नाही बरं का. आमची कसलीही मागणी नाही की याची पोलीस कंप्लेंट करा आणि याचा आम्ही निषेध करतो, अजिबात नाही. सध्या या राज्यात निषेध नोंदवण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या या राज्यामध्ये कुठेही पोलीस कंप्लेंट करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांनी पोलीस कंप्लेंट घ्यावी अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. कारण ज्या राज्यामध्ये दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्र्यांची FIR होत नाही, तिथे बाकी FIRची अपेक्षा आपण काय करावी. जय श्रीराम. मी संग्राम बापू भंडारे.
हा विकास लवांडे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर टीका करतोय, वेगवेगळे आरोप करतोय. आणि आमच्या सारख्यांना काय भिडायचंय त्याने भिडावं ना, पण गुरुवर्यांची टीका आम्ही सहन करू शकत नाही. आमच्यासाठी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विनदेव तुझा, पाहता नाही त्रैलोकी. त्यामुळं विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली. बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तोल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तोल लावावं. त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. आमच्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलंय, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा, मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास बेदवायचे. आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे. म्हणून आम्ही काळी शाई वतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय. आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. दरम्यान विकास लवांडे यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिलेला आहे. लोणी काळभोळ पोलीस ठाण्यासमोर विकास लवांडे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी विकास लवांडे यांच्याकडून केली जाते. संग्राम भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. लोणी काळभोळ पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. विकास सदाशिव लवांडे हे लोणी काळभोर येथे त्यांच्यावर शाईफेक झाल्याबाबत तक्रार घेऊन आलेले आहेत. सदर बाबतीत त्यांनी 10 ते 12 इसमांविरुद्ध तक्रार देत आहेत. त्यांचा जबाब नोंदवून आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत. गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. काय घडलं होतं त्यांच्याबद्दल काय? दरम्यान मंत्री नितेश राणेंनी विकास लवांडेंवरील शाई फेकीचं समर्थन केलंय. लवांडे यांनी हिंदू समाजाच्या साधू संतांबाबत अपशब्द वापरले, त्यामुळे हिंदू समाजामध्ये राग निर्माण होणं साहजिक आहे असं राणेंनी म्हटलंय. आमच्या साधू संतांबाबत कुणीही अपशब्द वापरत असेल तर हे होणार, ये तो सिर्फ झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है, एवढं लक्षात ठेवावं असा इशाराही त्यांनी दिलाय. त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असताना आमच्या धर्माला वाढवण्यासाठी, धर्माचे आशीर्वाद देणारे जे आमचे धर्मगुरू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कोणीही अगर अपशब्द वापरत असेल तर हा ये तो सिर्फ झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे, एवढं लक्षात ठेवावं आणि अवकातीत राहावं. अशा हल्लेखोरांवर कारवाई करायला पाहिजे. त्याऐवजी नितेश राणेंसारखे मंत्रिपदावर, घटनात्मक पदावर असलेले लोक त्यांचं समर्थन करतात. हे महाराष्ट्राला लज्जास्पद आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या राणेंना अनेकदा समज दिली आहे, तरी ते सुधरत नाहीत. याचा अर्थ असा आहे की ती समज बिनकामाची असं त्यांना लक्षात आलंय. यावर जर कारवाई केली नाही तर आम्हाला जाहीरपणे भूमिका घ्यावी लागेल.